श्री स्वामी समर्थ. जिथे स्वामी पाय तिथे न्यू नकाय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी हिमाय. या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप रोमांचक असा अनुभव आहे. हा अनुभव परळी येथील रहिवासी असलेल्या ताईंचा आहे आणि त्या दादांनाही देखील स्वामींनी खूप छान प्रचिती अनुभव दिला. हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती नकळतपणे शहारे उभे राहणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे, माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. तसे तर स्वामी सेवेत आल्यापासून स्वामींनी मला असंख्य अनुभव दिले आहेत. त्यातील मला जे अनुभव असं वाटतं की माझ्या अनुभवातून एक जरी नवीन सेवेकरी घडेल आणि जे कोणी दुःखात असेल त्यांना प्रेरणा मिळेल, ते अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. स्वामी भक्तांनो, मी परळी येथील रहिवासी आहे. मला 2 मुले 2 मुली आणि माझे मिस्टर असा माझा छोटासा परिवार आहे. आम्ही मूळचे परळीचे आहे, पण आता आम्ही पुणे येथे स्थायिक झालेलो आहे. माझे मुलं दोघेही जॉबला लागल्यामुळे आम्हीही पुण्याला आलो. माझ्या 2ही मुलींचे लग्न झाले आहे. मला स्वामी सेवेत येऊन 4 ते 5 वर्ष पलटून गेली आहेत. जास्त दिवस झाले नाही. मला खूप खंत वाटते की वयाच्या शेवटी आम्हाला स्वामी भेटले. जर अगोदर स्वामी महाराज भेटले असते तर आम्ही खूप स्वामींची सेवा केली असती. पण आता आयुष्यात जेवढे दिवस उरले आहे तेवढ्या दिवसामध्ये स्वामींची सेवा स्वामींनी आमच्याकडून करून घ्यावी, एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी भक्तांनो, माझा अनुभव सुरुवातीला असा होता की मी स्वामी सेवेत कसं आलो, तर स्वामी सेवेत मला स्वामींची सेवा काय काहीच माहीत नव्हतं, कशी करतात काय. पण एक दिवस असंच काय झालं की मी जात असताना खूप मोठे संकट माझ्यावरती आले होते. कारण माझी जी वाईफ होती तिला खूप त्रास व्हायचा. अक्षरशः ती जेवणच करत नसायची. ती फक्त चहा प्यायची. जेवण पुढे घेतलं की ती जेवण लुटून देत असायची आणि तिला खूप वेदना होत असायच्या. सर्व डॉक्टर केले, कुठेच विलाज होत नव्हता. डॉक्टर औषध द्यायचे, पण त्या औषधाचा काही एक परिणाम तिच्यावरती होत नसायचा. तिचे बिहेवियर हे खूप चेंज झालेले होते. असं का बरं झालं काहीच कळत नव्हतं. याच्यामध्ये 7 ते 8 महिने पलटून गेले. मुलांचे देखील हाल होत होते. माझी पत्नी स्वयंपाक देखील व्यवस्थित करत नव्हती. ती तिच्याच नादामध्ये असायची. तिला काय होतं ते तिलाच कळत नसायचं. मग एक दिवस असंच माझ्या सासूबाई म्हटल्या की आपण बाहेरची काही बाधा आहे की ते बघूया. म्हणून आम्ही बघण्यासाठी गेलो. तिथे बघितलं तर त्या बाबांनी सांगितलं की हिला बाहेरची करणी केली आहे, कोणीतरी हिच्यावरती करणी केली. असं ऐकल्यानंतर खूप भीती वाटली की आता ही नीट कशी होणार. त्यांनी काही तोडगे उपाय सांगितले, ते केले, पण काही एक फरक नव्हता. असंच मी एक दिवस गावात फिरत असताना माझे जे मित्र होते ते मला भेटले आणि त्यांनी मला, तू एकदा स्वामींच्या मठात जाऊन बघ, स्वामी सेवा कर, म्हणजे तुला कळेल की स्वामींचा अनुभव तुझ्या पत्नीला नक्की तेथे बरे वाटेल. कारण स्वामी महाराज म्हणजे दत्तांचं रूप आहे, असं त्यांनी मला सांगितलं. आणि मग मी तिथे मठात गेलो तर तिथे प्रश्न उत्तर होणार होते. तो वार होता गुरुवारचा. मी तिथे थांबलो, माझा प्रश्न मांडला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी तिथेच होतो. प्रश्न मांडला, त्यांनी मला सेवा दिली. तुम्ही 3 अध्याय 11 माळी जप, त्याचबरोबर तुम्ही गुरुचरित्राचे पारायण आणि तुम्ही त्या ताईंना तारक मंत्राचे तीर्थ रोज पिण्यासाठी द्या, असं त्यांनी सांगितलं. आणि आता ही नवीन सेवा एवढी कशी माझ्याकडून होणार, हा खूप मोठा प्रश्न होता. पण महाराजांना विनंती केली की तुम्हीच करून घ्या. आणि हो, त्यांनी 108 आरत्याला येण्यासाठीही सांगितलं. तुम्ही स्वामींच्या 108 आरत्या करा, तुमचे सर्व प्रश्न सुटतील, असं ते म्हटले. आणि मग मी दर गुरुवारी मठामध्ये जाऊ लागलो. आरत्या चालू झाल्या आणि कधी मला महाराजांचा छंद लागला मलाच कळालं नाही. मी पूर्णपणे स्वामीमय होऊन गेलो. स्वामींशिवाय मला काहीच कळत नव्हतं. मी पहाटे लवकर उठायचो, स्वामींची सेवा पूजा करायचो. आमचं घर हे छोटंसंच होतं.
10x10ची रूम होती, तिथेच टॉयलेट, सर्व काही तिथेच असल्यामुळे महाराजांचं देवघरासाठी आम्हाला खूप खूप काही जागा नव्हती. देवघरही नव्हतं. एका पाटावरती देव मांडलेले होते. तिथे स्वामींचा फोटो ठेवला. तिथे केंद्रात गेल्यानंतर आरतीला मार्गदर्शन व्हायचं. ते सांगायचे की देवघर असा असावा, ईशान्य कोपऱ्याला देवघर असावं. असं जेव्हा सांगायचे तेव्हा स्वामींना म्हणायचो की मी खूप भोळा भाळा आहे. तुम्हाला माहीत आहे माझ्या घरात जागाही नाही, कुठला ईशान्य कोपराही मोकळा नाही आणि माझी एवढी परिस्थितीही नाही की मी तुमचं देवघर घेऊ शकेल. पण नक्की माझी मुलं नोकरीला लागले तर मी नक्की तुमचं देवघर करेल. माझं घर मोठं झालं तर मी तुमचं सर्व काही व्यवस्थित करेल, असं स्वामींना सांगून सेवा करू लागलो. माझ्या पत्नीमध्ये थोडा थोडा मला बदल दिसू लागला. 1 महिन्याचा काल पलटून गेला आणि मला असं इच्छा झाली की अक्कलकोटला जायचं. अक्कलकोटला मी पत्नीला म्हटलो की आपण अक्कलकोटला जाऊया. तर पत्नी म्हटली की माझी इच्छा नाही, मला यायचं नाही. काय माहीत तिनं का बरं नाही म्हटली, पण मी म्हटलं नाही आपल्याला जायचं. आणि असंच खूप दिवस गेले. 6 महिने यामध्ये पलटून गेले, पण जाण्याचं काही योग आलाच नाही, कारण महाराजांचं बोलवणं काही आलेलंच नव्हतं. त्याच दरम्यान काय झालं की आमच्या जे शेजारी आहे त्यांनी गाडी करायचं ठरवलं. अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर इकडे ते जाणार होते. सर्व महिला होत्या आणि माझीही इच्छा होती जाण्याची. मी म्हटलं की मलाही येऊ द्या. माझ्या पत्नीला म्हटलं आपण दोघेही जाऊया. आणि त्यामध्ये ज्या बायका होत्या त्या सर्व बायका म्हणजे जाण्यासाठी होत्या, पण ज्या दिवशी जायचं होतं त्याच्या अगोदरच त्यांचे सर्व नकार झाले. 9 जणी ह्या पूर्णपणे रद्द झाल्या. एकच जण त्यामध्ये जाण्यासाठी होती. आता एवढे सीट कुठे बघायचे, पुन्हा एकदा रद्द होतं की काय असं मला वाटू लागलं. आमची घरी गिरणी आहे. मग मी माझ्या पत्नीला म्हटलो की काही कर, आपल्याला जायचंच आहे. पत्नी म्हटली महाराजांची जर इच्छा असेल, मला तिथे त्यांनी बोलावलं असेल तर नक्की मी घेऊन जाईल आणि स्वामी महाराज सीटही करतील. मग दळणाला ज्या कोणी बायका येत होत्या त्यांना आम्ही विचारत होतो आणि बघता बघता रात्रीचे 11 वाजले आणि 11 वाजता पूर्ण सीट झाले आणि आम्ही पहाटेच निघणार होतो. सर्व सीट झाले आणि आम्ही पहाटे निघलो. महाराजांची इच्छा ही त्यांच्यापुढे कोणीच नसतं. ज्यांना त्यांनी बोलावलं तेच तिथे येतात आणि ज्यांनी ठरवलं होतं त्यातील एकही जण आला नाही आणि आम्ही दुसरे सर्वजण गाडी करून निघालो. आमचा प्रवास सुरू झाला. अक्कलकोटच्या दिशेने आम्ही चाललो. अक्कलकोटमध्ये आम्ही पोहोचलो. अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आम्ही बारीत उभे राहिलो आणि माझ्या पायामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे मला कोणाचा तरी आधार लागतो. मग माझ्या पत्नीने मला आधार दिला. तिच्या गळ्यात हात टाकून आम्ही चालू लागलो. अक्कलकोटचं दर्शन घेतलं. खूप भरून पावल्यासारखं वाटलं. महाराजांना कडकडून मिठी मारावी असं खूप वाटत होतं. आणि त्यानंतर दर्शन वगैरे झालं, बाहेर आलो आणि आम्ही गाणगापूर येथे जाण्यासाठी निघालो. गाणगापूरलाही गेलो. आम्ही आरतीच्या वेळेस तिथे पोहोचलो. माझ्या पत्नीला तिथे खूप त्रास होऊ लागला. भयंकर ती त्रासाने वेडी होऊ लागली. महाराजांनीच आम्हाला तिथे घेऊन गेलो आणि किती विशेष, आम्ही आरतीच्या वेळेस तिथे गेलो. तिचा हा त्रास बघून मला खूप भीती वाटायची, पण तिथे सर्वजण म्हटले की तुम्ही घाबरू नका, इथे जी काही बाधा असते ती सर्व काही निघून जाते. तुमचं भाग्य आहे की तुम्ही इथे आला यांना घेऊन, असं ते म्हटले. आणि मलाही खूप बरं वाटलं की महाराजांनीच हे करून घेतलं म्हणून. माझी तोडकी मोडकी सेवा, माझं काही सोंगढोंग नाही, तरीही स्वामींनी माझी ती सेवा स्वीकारली आणि माझी पत्नी व्यवस्थित झाली आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर तेथून जेव्हापासून आम्ही घरी आलो तेव्हापासून माझ्या पत्नीला कुठलाही त्रास झाला नाही. तिची जी बाधा होती ती सर्व बाधा निघून गेली आणि मी कधीही असा विचार केला नाही की ज्यांनी आम्हाला हे दुःख दिलं, ज्यांनी ही करणी केली त्याचं वाटोळं व्हावं किंवा त्याला काहीतरी त्रास व्हावा, असं मी कधीच स्वामींना मागितलं नाही. उलट मी स्वामींना म्हणायला लागलो की स्वामी, ज्याने कोणी ही करणी केली असेल त्याचा मी खूप आभारी आहे. त्याचे ऋण मी कधीही फेडू शकत नाही, कारण त्याने जर असं केलं नसतं तर मी तुमच्या सेवेमध्ये आलो नसतो, तुमचा दास बनलो नसतो. शेवटी वयाच्या 50व्या वर्षी का होईना तुम्ही मला भेटले, हे माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे, असं मी स्वामींना म्हटलो. माझी 3 ते 4 एकर शेती होती. मी सर्व शेती विकून टाकली आणि माझ्या मुलांचे शिक्षण केले. दोन्ही मुलांचे लग्नही केले. दोन्ही मुलींचे लग्न झाले. मुलांचे शिक्षण कंप्लीट झाले. मुलं आता नोकरीसाठी पुण्याला गेले होते. त्याच दरम्यान काय झालं की मला प्रचंड
पोटामध्ये माझ्या पत्नीचा त्रास होऊ लागला. तिला इतका त्रास व्हायचा की काय होतंय काहीच कळत नसायचं. खूप पोट दुखायचं. म्हणून डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरांनी सांगितलं यांना अल्सरचा प्रॉब्लेम आहे, त्याचं ऑपरेशन करावं लागेल. त्यावेळेस खूप भीती वाटली. आम्ही औरंगाबाद येथे ॲडमिट झालो. तिथे ॲडमिट झालो आणि ऑपरेशनसाठी आम्ही मंगळवारी ॲडमिट झालो. ऑपरेशन बुधवारी होणार होतं, पण स्वामींची लीला अशी की बुधवारचं ऑपरेशन कॅन्सल झालं आणि आमचं ऑपरेशन गुरुवारी झालं. ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि जेव्हापासून ऑपरेशन झालं तेव्हापासून कुठलाही त्रास नाही. त्यानंतर मीही खूप आजारी पडलो. माझे जे काही हे होतं, मणका होता तो खूप दुखायचा. त्यावेळी ते एक्सरे वगैरे करून बघितलं तर डॉक्टरांनी सांगितलं त्याचंही ऑपरेशन करावे लागेल. आता माझंही ऑपरेशनची वेळ आली. त्यावेळेस महाराजांना म्हटलं की तुम्हीच माझ्यासोबत चला, हे ऑपरेशन तुम्ही व्यवस्थित करा, माझ्यासाठी जो योग्य आहे तो निर्णय तुम्ही घ्या. पुन्हा माझं ऑपरेशन ते देखील गुरुवारीच झालं आणि स्वामींनी करून घेतलं. आज मी एकदम व्यवस्थित आहे आणि आम्ही पूर्ण शेती विकून टाकली, सर्व काही विकून टाकलं, आमचं सर्व काही केलं, घरही केलं. आज आम्ही पुणे येथे आहोत आणि पण माझे दोन्ही मुलं नोकरीला लागले. ज्यावेळेस मी स्वामींना म्हटलं होतं माझी मुलं नोकरीला लागतील, सर्व काही व्यवस्थित होईल, त्यावेळेस मी तुमचं देवघर करेल. ज्यावेळेस माझं घर होईल आणि माझ्या मोठ्या मुलाला जवळपास 1.5 लाख रुपये पेमेंट आहे, लहान्या मुलालाही 50,000 रुपये पेमेंट आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. आज स्वामी कृपेने स्वामींना म्हटलं की तुमच्या जिथे का तुमचा मठ असेल तिथे मला थोडीशी जागा द्या, घर द्या, अशी विनंती स्वामींना केली आणि स्वामींनी तसंच केलं. आम्ही गुरुवारीच फ्लॅट बघण्यासाठी गेलो आणि फ्लॅट बुक केला आणि तिथे जवळच आसपास विचारलं तर सांगितलं की इथे जवळ 10 मिनिटांच्या अंतरावरतीच महाराजांचा मठ आहे. स्वामींची ही लीला आहे, स्वामींची अगाध महिमा आहे. कारण जो फ्लॅट आम्हाला भेटला तो फ्लॅट कित्येक दिवसापासून विक्रीला काढला होता, पण तो फ्लॅट कोणी घेत नव्हतं कारण ते तिथे राहत होते. पण आम्ही जेव्हा बघायला गेलो त्याच्या आधीच 1 महिना ते फ्लॅट सोडून गेले होते दुसरीकडे आणि त्यांनी मग आम्हाला कमी याच्यामध्येच तो फ्लॅट दिला. आमचं स्वतःचं घर झालं आणि मग माझ्या मुलाने महाराजांचं खूप छान देवघर केलं, देव्हारा केला. त्यानंतर जे महाराजांची सेवा होती ती खूप छान सुरू झाली. आता कुठलंही दुःख नव्हतं, कुठलंही अडचण नव्हती, काहीच नव्हतं. स्वामी कृपेने आत्तापर्यंत खूप व्यवस्थित चालू होतं. पण म्हणतात ना, दुःख यायचं असलं तर ते कुठल्या वाट्याने येईल ते काहीच सांगता येत नाही. असंच झालं. माझ्या मुलाचं एका मुलीवरती प्रेम होतं आणि तिने दोघांचं लग्न आम्ही करून देण्याचं ठरवलं, पण तिच्या घरचे हे ऐकत नव्हते. म्हणून मग आम्हीही म्हटलो की नको, पण मुलगा ऐकत नव्हता आणि मग त्यांचं लग्न आम्ही जबरदस्तीने केलं. ते तिचे जे घरचे होते ते अजिबात तिला सपोर्ट करत नव्हते. तिला माहेरही जाण्याची हे नव्हतं, पण आम्ही तिला कधीही सासर माहेर असं भासूच दिलं नाही आणि माझ्या मुलाला मुलगा झाला तर तो मुलगा एकदम व्यवस्थित होता. तो 1 वर्षाचा झाला, पण 1 वर्षानंतर खूप मोठं दुःखाचं डोंगर आमच्यावरती कोसळलं. कारण इतक्या दिवस तो व्यवस्थित होता, पण अचानक त्याला सर्दी झाली. त्याला श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. डॉक्टरकडे नेलं, डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं तर डॉक्टरांना असं कळालं की त्याच्या हृदयाला होल आहे, त्याचं ऑपरेशन करावं लागेल. एवढ्या चिमुकल्या वयामध्ये याचं ऑपरेशन करायचं, एवढं मोठं दुःख आम्ही कसं सहन करणार. आम्ही खूप रडत होतो, स्वामींपुढे भीक मागत होतो, स्वामी ह्या लेकरावरचं दुःख आम्हाला द्या, त्याला नको हे दुःख, असं आम्ही म्हणून दोघंही खूप रडायचो. माझा मुलगा आणि सुनबाई देखील महाराजांची सेवेकरी आहे, त्या देखील स्वामींपुढे जाऊन रडत होत्या. पण म्हणतात ना, जेव्हा योग्य वेळ असते तेव्हा सर्व काही होतं. यामध्ये 7 ते 8 महिन्याचा कालावधी पलटून गेला. आम्ही पुण्यातील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. मुलाचं ऑपरेशन होतं. त्यावेळेस मी केंद्रामध्ये गेलो होतो. महाराजांना विनंती केली आणि ज्यांनी मला सुरुवातीला सेवा दिली होती त्या दादांना मी सांगितलं की असा प्रॉब्लेम आहे तर मी काय करू. तर त्या दादांनी सांगितलं तुम्ही काहीच करू नका, सर्व महाराजांवरती सोडून द्या, तारक मंत्र बोला, महाराजांचं नामस्मरण करा, महामृत्युंजय मंत्राचा जप करा, सर्व काही व्यवस्थित होईल. ऑपरेशन व्यवस्थित सक्सेसफुल होईल आणि तुमचा नातू एकदम ठणठणीत बरा होईल. ज्यावेळेस त्यांच्या मुखातून हे शब्द ऐकले त्यावेळेस असं वाटलं की ते न बोलता महाराजांनीच त्यांच्या मुखातून बोलून घेतलं. स्वामींनी सांगितलं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याच रात्री माझ्या पत्नीला स्वप्न पडलं. ती खूप घाबरत होती, तिला खूप भीती वाटत होती. कारण आजीचा जीव हा पूर्णपणे नातवामध्ये असतो, हे सर्वांना माहीतच आहे.
तिला झोपच लागत नव्हती. त्या रात्री तिला स्वप्न पडलं की महाराज असे खूप रागामध्ये होते. महाराज वटवृक्षाखाली असे झोपलेले होते आणि स्वामी तिला बोलत होते, घाबरू नको, मी आहे ना, मी असल्यावर कशाला काळजी करते? आमच्यावरती विश्वास राहिला नाही का? एवढा विश्वास डगमगला का? आम्ही आहे त्याच्यासोबत, तू घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी बोलले. आणि तिला जाग आली. तिने मला सांगितलं की महाराजांचं स्वप्न मला असं पडलं. त्यावेळेस खूप विश्वास आला की आता सर्व काही व्यवस्थित होणार, घाबरण्याचं काहीच कारण नाही. महाराजांवरती सर्व काही सोडून दिलं आणि ऑपरेशनसाठी माझ्या नातवाला घेऊन जाण्यात आलं. इकडे आमचा तारक मंत्र, महाराजांचा जप आणि महामृत्युंजय मंत्र, सर्वजण एक एक सेवा करत होते. कोणीही कोणाशी बोलत नव्हतं. फक्त महाराजांचा धावा चालू होता. आणि त्यानंतर जवळपास 3 ते 4 तासांनी डॉक्टर बाहेर आले आणि डॉक्टरांनी सांगितलं, ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं आहे, तुमचा नातू एकदम बरा आहे. हे ऐकल्यानंतर खूप बरं वाटलं. लगेच मी धावत पळत मठामध्ये गेलो. महाराजांना पेढ्याचा बॉक्स नेला की तुमच्या कृपेने ऑपरेशन व्यवस्थित झालं, आता त्याला लवकरात लवकर बरं करा. ह्या संकटातून तुम्ही आम्हाला बाहेर काढलं, त्याबद्दल मी तुमचे उपकार कधीही विसरू शकणार नाही. यानंतर मी तुम्हाला कधीच काहीच मागणार नाही. फक्त तुमच्या चरणाची निरंतर सेवा आमच्याकडून करून घ्यावी, एवढीच विनंती मी स्वामींना केली. खूप डोळ्यातून अश्रू येत होते. स्वामींची अगाध लीला पाहून मन भरून येत होतं. त्यानंतर माझा नातू घरी आला, सर्व व्यवस्थित झालं. आज आम्ही सर्वजण एकदम व्यवस्थित, सुखात, आनंदात आहोत. माझ्या मुलीही खूप छान घरी आहे, त्याही आनंदात आहे, सुखात आहे. आणि विशेष म्हणजे माझ्या दोन्ही मुलं आणि आम्ही दोघं सर्वजण स्वामींच्या सेवेमध्ये रममान आहोत. स्वामी महाराज आमच्याकडून सेवा करून घेत आहे. खरंच दुःख येतं, पण त्या पाठोपाठ स्वामींची शक्तीही कळते. स्वामी साथही देतात, स्वामींचा आधारही मिळतो आणि स्वामींचं अस्तित्व जाणवतं. हे खरंच असतं. दुःख हे परीक्षा घेण्यासाठी येतात आणि स्वामी महाराजांचं अस्तित्व आपल्याला कळतं. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या दादांचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.